आज आपण बनवतोय चिकन घी रोस्ट मित्रांनो, एकदम मजेदार, टेस्टीवालं आणि थोडंसं स्पायसीवालं मजेदार लागतं खायला. मित्रांनो, इथे आपण चिकनला मॅरिनेशनसाठी दही, मीठ आणि हळद लावणार आहे आणि सगळं मॅरिनेशन करून एक 30 मिनिटं, 40 मिनिटं ठेवायचं आहे. आपल्याला एक वाटण बनवायचं, पेस्ट बनवायची. त्यासाठी धने, जिरा, सौंफ आणि काळी मिरी यांना थोडंसं मस्त भाजून घ्यायचं आहे. हे भाजून झाल्यानंतर यांना आपल्याला मिक्सरमध्ये ॲड करायचं आहे. त्यासाठी मी थोडंसं गूळ पण घेतोय, खसखस घेतोय, याच्यामध्ये थोडेसे मेथीचे दाणे, चिंच, अद्रक, लसूण हे सगळं टाकून आपल्याला याच्यामध्ये लाल मिरच्या टाकायच्या आहेत, काश्मिरी थोडंसं तिखट अशावाला मिक्स करून सोक करून टाकायचे आहेत आणि तो सगळा एक वाटण पाणी टाकून बनवून घ्यायचा आहे. इथे पॅनमध्ये मी घी टाकतोय, कढीपत्ता टाकतोय खूप सारा आणि तो वाटण टाकतोय. हा वाटण थोडासा शिजवायचा. इथून थोडी स्लो प्रोसेस आहे आपली, पण मजेदार वेळ घालवत-घालवत आपल्याला हे मस्त शिजवायचं आहे. मित्रांनो थोडं-थोडं पाणी टाकून वाटण शिजवायचं आहे. याच्यामध्ये लाल तिखट टाकतोय मी थोडंसं, कारण का ऑलरेडी मिरच्या वगैरे आहेत, तर थोडंसं लाल तिखट टाकतोय आणि देन थोडंसं पाणी टाकून हा मसाला मस्त घट्ट शिजवायचा आहे. मग याच्यामध्ये ॲड करायचा आहे जो चिकन आपण मॅरिनेट करत ठेवलेला. पाणी इथे फार कमी यूज करणार आहे मी, कारण का ऑलरेडी दही, चिकनमध्ये पाणी असतं. त्यामुळे असं शिजवायचं झाकण वगैरे ठेवून आणि लो मीडियम फ्लेमवरती मस्त 30-40 मिनिटं शिजवायचं प्रॉपर आणि झाकण काढल्यानंतर मग मस्त घट्ट करून शिजवायचं. जो पूर्ण वाटण आहे, तो पूर्ण चिकनला लपेटला पाहिजे आणि अशा प्रकारे मस्त बनवायचं आहे आणि मग सर्व्ह करायचं आणि एन्जॉय